आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस साजरा करूयात, पण महाराजांच्या विचारांचा अभ्यास करून, महाराजांचे विचार समजून घेऊन आणि महाराजांच्या विचारांचा अंगीकार करून महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हिंदवी स्वराज्याची स्थापना हा एक व्यापक विचार होता, कारण विचाराशिवाय राज्य स्थापन होऊ शकत नाही. या विशिष्ट विचारामुळेच 18 पगड जातीच्या लोकांना त्यांनी एकत्रित केले, त्यांची मूठ बांधली आणि स्वराज्याची निर्मिती केली. स्वराज्य मधला प्रत्येक सामान्य व्यक्ती हा महाराजांना आपला माने, मग तो कोणत्याही जातीचा असो, धर्माचा का असेना. लोकांच्या मनात ही आपलेपणाची जाणीव विचारांचा व कृतीचा स्पष्टपणा असल्याशिवाय येऊ शकत नाही, आणि महाराजांमध्ये ती होती. हिंदवी स्वराज्याच्या समावेशी विचारांच्या या व्यापकतेमुळेच महाराजांची स्वीकार्यता वाढलेली दिसते. त्या काळातही होती आणि आजही ती टिकून आहे, कारण हिंदवी साम्राज्याचा स्वराज्याचा समावेशी विचार अजूनही टिकून आहे. म्हणून आजही आपले शत्रू या व्यापक विचाराला घाबरतात. आपल्याला याचा बोध नाहीये, पण आपल्या शत्रूंना मात्र याचं महत्व माहीत आहे. त्यामुळेच आजही ते या समावेशी विचारांना संकुचित करण्याचे प्रयत्न करताना दिसतात. महाराजांचे चरित्र अभ्यासत असताना त्यांनी अभिप्रेत असणाऱ्या आणि त्यांनी अंगीकार केलेला जो शत्रुबोध आहे तो समजून घेणं गरजेचं आहे. आजच्या काळात याची जास्त गरज आहे, कारण माहितीच्या युगात बुद्धिभेद करणारे जाणून बुजून या समावेशी विचारांना संकुचित करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. शत्रुबोध ही संकल्पना व्यक्तिनिष्ठ नाहीये, तर ती व्यवस्थेशी निगडीत आहे. आपला शत्रू समजून घेण्यासाठी शत्रूची व्यवस्था समजून घेतली पाहिजे. महाराजांनी आपला शत्रू व्यक्तीला कधीच मानलं नाही. आपल्या हिंदवी विचाराला घातक म्हणजेच आपल्या व्यवस्थेला घातक लोक आणि विचारांना त्यांनी आपला शत्रू मानलं. आपला विचार, आपला वैचारिक आधार आणि आपली वैचारिक व्यवस्था याबाबत निश्चित स्पष्टता असेल तरच आपला शत्रू आपल्याला समजतो. शत्रुबोध म्हणजे आपला राज्य, आपला समाज, आपला स्वराज्य आणि आपल्या मूल्यांना नेमका कोण धोका निर्माण करतो याची स्पष्ट आणि वास्तववादी जाणीव महाराजांना ती होती. आणि त्या धोक्याला कधी, कसा आणि किती प्रत्युत्तर द्यायचे याचं भानही महाराजांना होतं. म्हणून शत्रुबोध ही संकल्पना केवळ द्वेषावर आधारित नसून रणनीती, विवेक आणि राजकीय शहाणपणा यावर उभी होती, आणि महाराजांनी त्या पद्धतीनंच आपला शत्रूला त्यांचा नायनाट केल्याचं आपल्याला दिसून येतं. शिवाजी महाराजांनी कधीही हा माणूस माझा शत्रू असा सरधोपट दृष्टिकोन ठेवला नाही. त्यांचा शत्रुबोध व्यवस्थात्मक होता. यामध्ये त्यांनी परकीय आक्रमक, जे परकीय सत्ता केंद्र होती, ज्याच्यामध्ये मुघल साम्राज्य होतं, आदिलशाही होती, कुतुबशाही होती, त्यांना केंद्रस्थानी मानलं. कारण ही व्यवस्था शेतकरी, सामान्य प्रजा यांचे शोषण करणारी लुटारू व्यवस्था होती. स्वराज्याच्या अस्तित्वालाही ही धोकादायक होती. म्हणूनच गरज पडल्यास त्यांनी कधी स्तह केला, कधी सुलह केला, संधी केली आणि आपला कमीपणा स्वीकारला आणि शरणही गेले. कारण शत्रुबोध म्हणजे कायमचं युद्ध नाही हे महाराजांना माहित होतं, आणि योग्य वेळी त्यांनी योग्य निर्णय घेतल्याचं इतिहासाच्या त्यांच्या चरित्राच्या अभ्यासावरून आपल्याला ते लक्षात येतं. महाराजांचे शत्रुबोध हा लवचिक होता. मुघल हे दीर्घकालीन धोका आहेत, मुघल साम्राज्य हे दीर्घकालीन धोकादायक आहे हे त्यांना स्पष्ट माहित होतं. व प्रत्येक वेळी थेट युद्धच करायचे असा हट्ट त्यांचा नव्हता. आपला कोण, परका कोण याची स्पष्ट माहिती त्यांना होती. शत्रू जो स्वराज्याला धोका देतो याबाबत त्यांच्या मनात दुमत नव्हतं. मित्र तोच जो स्वराज्याच्या मूल्यांना मानतो हेही याच्याबाबतही त्यांना दुमत नव्हतं. महाराजांचा शत्रुबोध फक्त बाहेरच्यांपुरता मर्यादित नव्हता मित्रांनो. स्वराज्यातील भ्रष्ट अधिकारी, लुटारू आणि जे काही गुप्त माहिती देणारे गद्दार यांच्यावरही त्यांनी अत्यंत निर्दयपणे कारवाई केल्याचं दिसून येतं. कारण आपला शत्रू हा बाहेरच्यांपेक्षा अधिक धोकादायक आहे याच्याबाबत त्यांची ठाम भूमिका होती. शिवाजी महाराजांचा शत्रुबोध म्हणजे वास्तववादी ओळख, मूल्य आधारित भूमिका आणि दीर्घकालीन स्वराज्याचा विचार याच्याशी निगडीत
त्यांचा शत्रुबोध आपल्याला सांगता येतो. तो द्वेषाची नाही, तो स्वराज्य निर्मितीची संकल्पना आहे. म्हणूनच तो आजही तितकाच लागू आणि प्रेरणादायक आहे. शेवटी आपला शत्रू कोण आहे हे पाहण्यासाठी आपण पाकिस्तानमध्ये महाराजांबाबत काय शिकवलं जातं याचा अभ्यास करावा. तिथल्या सिरियलमध्ये हिंदवी स्वराज्याबद्दल काय बोललं जातं याचाही व्यवस्था आज आहे. आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन सगळीकडे अवेलेबल आहे. कारण पाकिस्तानची व्यवस्था ही हिंदवी स्वराज्याच्या व्यवस्थेला आजही घातक आहे. कारण ती एक आयडिओलॉजी आहे जे की आपल्या आयडिओलॉजीच्या विरोधात आहे, हे सर्वश्रुत आहे. आणि आपल्यापेक्षा आपला शत्रू कोण आहे हे पाकिस्तानला जास्त चांगलं माहित आहे. आपण अजून अज्ञानी आहोत. आपल्याला आपला शत्रुबोध नाहीये. आपण जातीपातीमध्ये विभागलेले आहोत. शिवाजी महाराजांना विशेष जातीचे बांधणारे महाभागही भारतामध्ये दिसून येतात. शिवाजी महाराजांना लुटारू दरोडेखोर म्हणणारे मूर्ख महामूर्ख आपल्या समाजामध्ये आहेत. आणि आपल्या राजकीय फायद्यासाठी पाक धार्जिण्या लोकांना हाताशी धरून आणि हिंदवी स्वराज्यातील एखादा मोठा घटक तोडून सत्ता प्राप्ती करता येते. परंतु त्यामुळे सर्वसमावेशक हिंदवी स्वराज्याच्या विचाराला नेहमी धक्का पोहोचत राहील. आपलं नुकसान आपल्या समाजाचं, आपल्या विचारांचं, आपल्या मूल्याचं आणि महाराजांनी अथक परिश्रमातून निर्माण केलेल्या वैचारिक वारशाचं यामध्ये नुकसान आहे. त्यामुळं आजचा काळ मित्रांनो आपला शत्रू ओळखण्याचा कालखंड आहे. शत्रू जर का ओळखू आला तर निश्चितपणे महाराजांचा शत्रुबोधही आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.